सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित प्रमुख पाहुणे तसेच मान्यवरांचे मी स्वयंसेविका प्रतीक्षा मनसुरे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती। स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, म्हणून तर आज जगात अमर आहे सावित्री। ज्ञानबंदीच्या सार्वदंडाने जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञान संवर्धनाची पहाट प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई। देशातील समस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई। धर्माच्या नावाखाली समस्त भारतीय स्त्रियांचे भावविश्व नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे सावित्रीबाई। आजच्या युगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे। प्रत्येक क्षेत्रात महिला दिसू लागली आहे। त्याचे श्रेय जाते ते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना। ज्या काळी मुलींना शिक्षणास मनाई होती, चूल आणि मूल एवढे स्त्रीचे जीवन होते, अशा प्रतिकूल काळात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। प्राचीन काळापासून समाजामध्ये विविध अनिष्ट रूढी परंपरा रूढ होत्या, जसे की स्त्री प्रथा, सती प्रथा, केशवपण, बालविवाह या रूढी परंपरांच्या नावाखाली स्त्रियांवर खूप अत्याचार होत असत। तेव्हा या अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ स्त्रियांना सावित्रीबाई फुले यांनी दिले। देशात स्त्री शिक्षणाची क्रांती निर्माण करणाऱ्या, कुप्रथांवर कठोर प्रहार करणाऱ्या, समाजसेवा हेच ब्रीद मानणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन करते। गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेत। आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेसाठी राष्ट्रीय सेवा सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या प्रतिमेला, त्यांच्या विचार कार्याला त्रिवार अभिवादन करतो। संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूरमधील राष्ट्रीय सेवा योजना तसेच ग्रंथालय विभाग आणि ज्याचं उद्घाटन आपण 1 तारखेला केलेलं आहे ते म्हणजे वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा जो उपक्रम आहे, या 3ही उपक्रमांच्या माध्यमातून आपण आज लेखक वाचक संवाद आणि त्याला जोडूनच सावित्रीबाई फुले यांची जयंतीचा कार्यक्रम सुद्धा आपण साजरा करतो आहोत। या संबंध कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, ज्येष्ठ कवयित्री, निवेदिका आणि सामाजिक चळवळीमध्ये सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा घेऊन ज्या सातत्यानं समाजामध्ये काम करत असतात त्या आमच्या भगिनी डॉक्टर अंजना गायकवाड मॅडम, त्यांचा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून सगळ्या स्वागत करावं। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे आमच्या कॉलेजमधील ज्येष्ठ प्राध्यापक शहानूर शेख सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक आणि तुमचे लाडके कार्यक्रम प्रमुख डॉक्टर अण्णासाहेब साखरे सर, मंचाच्या समोर हिंदी विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर शंकरप्रकाश दुबे सर उपस्थित आहेत। त्याबरोबरच भूगोल विभागातील डॉक्टर शिवाजी मस्के सर उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे असे ग्रंथालयाचे प्रमुख आदरणीय मुलीमणी सर उपस्थित आहेत। त्या सर्वांचंही मी मनापासून स्वागत करतो। परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन सर्वप्रथम तुमचं सर्वांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, कोणताही कार्यक्रम घेत असताना त्याच्या पाठीमागे एक आपण भूमिका ठेवत असतो। ती भूमिका आदरणीय साखरे सर तुमच्या समोर मांडतीलच, परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलेला आहात त्याबद्दल मी मनापासून तुमचं स्वागत करतो। हा कार्यक्रम खरं तर विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यासाठी, त्यांना एक विचार प्रेरणा मिळावी म्हणूनच आपण आयोजित केलेला आहे। तरी मी जास्त वेळ न घेता, कारण आपल्याला अंजनाताईंना ऐकायचं आहे, त्याच्यामुळे मी तुमच्यात आणि त्यांच्यात फारसा वेळ न घेता मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि मी इथं थांबतो। धन्यवाद। गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेत। आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉक्टर ए.बी. साखरे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे।
नमस्कार. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य आणि कर्तृत्व याला विनम्र अभिवादन. आज राष्ट्रीय सेवा योजना विभाग, त्याचबरोबर ग्रंथालय विभाग आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम या 3 घटकांच्या वतीनं आज या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा आणि डॉक्टर अंजना गायकवाड मॅडम यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचं स्वागत करत असताना डॉक्टर सारीपुत्रे तुपेरे सर यांनी या ठिकाणी आपणा सर्वांचं स्वागतही केलं. वास्तविक पाहता असे जे उपक्रम आहेत या उपक्रमाला आपण साजरे करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय असतो तर त्या व्यक्तीने केलेलं कार्य हे तुमच्यासारख्या तरुण युवकांना कळावं आणि तशाच पद्धतीने आपण आपलं जीवन जगत असताना त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे जपत जावा आणि आपला यशाचा मार्ग आपण सुकर करावा हा या पाठीमागचा उद्देश असतो. आणि त्या उद्देशाने आपण असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करीत असतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर शाहनूर शेख सर त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचे समन्वयक आमचे मित्र डॉक्टर सारीपुत्र तुपेरे सर, हिंदी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संघप्रकाश दुड्डे सर, भूगोल विभागाचे प्राध्यापक डॉक्टर मस्के सर आणि जे या समन्वय या कार्यक्रमाच्या संयोजन समितीमध्ये आहेत ते आमचे मित्र डॉक्टर मुलीमणी सर, या सर्वांचं आणि आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो व माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करावे. हे 2-3 मुली या, 2-4 मुली बरोबर या. चालू आहे. धन्यवाद. यानंतर स्वयंसेविका वैष्णवी बिराजदार यांना विनंती करते की तिने आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचे परिचय करावे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर अंजना अशोक गायकवाड मॅडम यांचा मी वैष्णवी बिराजदार थोडक्यात परिचय करून देत आहे. त्यांचे शिक्षण MA BEd सेट नेट यामध्ये PhD झाले आहे. त्या सध्या वालचंद महाविद्यालयात अध्यापन सेवा व 20 वर्षांपासून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत व 25 वर्षांपासून विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मिलिंद व्याख्यानमाला, भीम प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळा, दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव, वंचित बहुजन आघाडीचा जबिंदा मैदान, औरंगाबाद ते शिवाजी पार्क मुंबईसह महाराष्ट्रातील 18 सभांचे सूत्रसंचालन यासह आतापर्यंत शेकडो कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. त्यानंतर आंबेडकरी साहित्यिक दत्ता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब आंबेडकरांवर रचलेल्या ओव्यांवर आधारित कार्यक्रमाचा महाराष्ट्रातील यशस्वी पहिला प्रयोग आहे. त्यांनी वर्तमानपत्रात लेख केला आहे. अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत त्यांनी केली आहे. सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
त्यांना सांग लाडके तुझी जात कोणती या कविता संग्रहाला अंकुर साहित्य संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांना कास्ताई शिक्षण संघटनेचा सावित्रीची लेख पुरस्कार मिळाला आहे. प्रबोधन विचार मंचचा आदर्श लेख रमाई पुरस्कार मिळाला आहे. मानवता विकास मंचचा सावित्रीबाई पुरस्कार त्यांना डॉक्टर बी.आर. आंबेडकर युथ फाउंडेशनचा शिक्षण क्रांती पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. त्यानंतर लष्कर मध्यवर्तीकडून सावित्रीबाई फुले पुरस्कार, सोलापूर जिल्हा व शहर क्रीडा शिक्षण शिक्षक संघटनेचा राजमाता जिजाऊ पुरस्कार, राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कार, अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र शाखा सोलापूरच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2023, लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलच्या वतीने उत्कृष्ट निवेदिका पुरस्कार देण्यात आला आहे. अशा अनेक संस्था आणि संघटनांकडून सामाजिक कार्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशा अनेक भरपूर पुरस्कारांनी त्यांना गौरवित करण्यात आले आहे. धन्यवाद. माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, गंधर्वानंतर गाणं नाही, माशानंतर पोहणं नाही, रामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, गरुडानंतर भरारी नाही, तुमच्यासारखे महान पुन्हा नाही असे सत्कार मूर्ती तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अंजना गायकवाड मॅडम यांची सत्कार शेख सरांनी करावी अशी त्यांना विनंती. NSS clap 2. यानंतर निकिता सागवेकर यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थी मनोगत व्यक्त करावे. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजनवर्ग आणि इथे माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्त मी तुम्हाला आपणास त्याची यशोगाथा सांगण्यात उत्सुक आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. त्या एक थोर समाजसेविका होत्या. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते. त्यांचा विवाह वयाच्या 8व्या-9व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबांनी सावित्रीबाई यांना शिक्षणाची गोडी लावली. महात्मा ज्योतिबा फुले यांना सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवलं. सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी सन 1948 मध्ये पुण्याच्या बुधवारपेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर निकिता सागवेकर यांना विनंती करते की विद्यार्थी मनोगत. त्यानंतर अर्पिता सबस्की यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थी मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त मनोगत करणार आहे, तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी, स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी, तुझ्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी, तुझ्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी. अशा थोर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेल्या नायगाव येथील दलित कुटुंबात 3 जानेवारी 1831 साली झाला आहे. त्यांचे वडिलांचे नाव खंडोजी नवसे होते. 1840 साली 9 वर्षाच्या वयात त्यांचे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी लावण्यात आले. ज्योतिराव त्यावेळी होते अवघे 13 वर्षाचे. ज्योतिराव फुले हे एक सामाजिक कार्यकर्ता होते. त्यावेळी सावित्रीबाईंचे लग्न झाले तेव्हा त्यांचे काही शिक्षण झाले नव्हते. त्या काळी कर्मठ समाजाला स्त्रियांनी शाळेत जाणे मान्य नव्हते. अशात ज्योतिरावांनी धारिष्ट केले. सावित्रीबाईंना घरी शिक्षण द्यायला सुरुवात केली.
सावित्रीबाईंची देखील त्यांना उत्तम साथ लाभली. मंडळी म्हणजे त्यांनी टाकलेलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रियांच्या सामाजिक जीवनाची खरी सुरुवात म्हणायची. सावित्रीबाईंच्या समाजकार्यात ज्योतिबांची भरपूर साथ मिळाली. सावित्रीबाईंनी घरातच शिकवणे सुरू केले. ज्योतिबांच्या या कार्याला सावित्रीबाईंच्या वडिलांचा विरोध होता, पण तरीही ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवणे सुरू ठेवले. यानंतर त्यांनी सावित्रीबाईंचे ऍडमिशन एका विद्यालयात केले. समाजातील लोक याला विरोध करू लागले, पण त्याकडे लक्ष न देता सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग इतर महिलांना शिक्षण देण्यासाठी करण्याचा विचार सावित्रीबाईंनी केला, पण ते एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हते, कारण त्यावेळी मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत व साक्षर होण्यासाठी शिक्षणाचे धडे घेण्याचा आग्रह करत असत. समाजातील सर्व महिलांना मुलींना शिक्षित करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांना एकाच छताखाली सर्व महिलांना व मुलींना साक्षर करता यावे, शिक्षणाचे धडे देता यावे यासाठी त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी त्यांनी पुण्यातील बुधवार पेठेत स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली आणि सर्व महिलांना आणि मुलींना शिकण्याची संधी मिळवून दिली. अशा सावित्रीबाई व ज्योतिबांच्या प्रयत्नामुळे संभव होती. अशा या महान समाज सुधारकांना माझा प्रणाम. जाता जाता एवढेच म्हणेन, 3 जानेवारीला नमन करू सावित्रीला, सावित्रीच्या जन्मदिनाला मान मिळाला बालदिनाचा. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर कावेरी भोसले हिने विनंती करते की विद्यार्थी मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, जमलेले माझ्या मित्रमैत्रिणी, आज मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे, तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 1831 मध्ये महाराष्ट्रातील नायकगाव येथे शेतकरी कुटुंबात झाला. 1840 मध्ये वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह 12 वर्षीय ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांच्या अधिकारासाठी महत्त्वाचे कार्य केले. सावित्रीबाई फुले जातीभेद, वर्णभेद आणि लिंगभेदाच्या विरोधात होत्या, म्हणूनच त्यांना समाज सुधारक म्हटले जाते. तसेच त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्या एक कवयित्री देखील होत्या. सावित्रीबाई फुले या 9व्या शतकातील पहिल्या भारतीय समाज सुधारक होत्या आणि त्यांनी भारतातील महिला अधिकाराचा विकास करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महिलांवरील अत्याचार पाहून सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांनी महिलेच्या सुरक्षिततेसाठी केंद्राची स्थापना केली आणि त्यांच्या केंद्राचे नाव बालहत्या प्रतिबंध गृह ठेवले. धन्यवाद. यानंतर विद्या डुकरे यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थी मनोगत व्यक्त करावे. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि इथे बसलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेंची जयंती, त्यानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती या निमित्ताने आपण तुमच्या पुढे 2 शब्द मांडत आहे, तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांची नेहमीच स्त्रियांची स्थिती बदलण्याची इच्छा होती. त्यांनी इतर मुलींना शिकवण्यासाठी विचार केला आणि अधिक मुलींना शिकवण्याची सुरुवात केली. अशा प्रकारे त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. काही काळानंतर सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पतीच्या मदतीने पुण्यातील भेडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा उघडली. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी आयुष्यभर मुलींसाठी 18 शाळा उघडल्या. बालविवाहामुळे त्या काळात मुली आणि मुलीच्या लग्नात बरीच तफावत होती, त्यामुळे लहान वयात मुलींचं लग्न
मुली लहान वयात विधवा होत होत्या. बालविवाहांना त्यांचे मुंडन करण्यास भाग पाडले जात होते. त्यांचे लैंगिक शोषण होत होते. सावित्रीबाईंनी त्यांच्यावर होत असलेल्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. पती पत्नी दोघांनीही विधवांच्या काळजीसाठी केंद्र उघडले आणि गरोदर विधवांना सनातनी समाजापासून वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार विधवांची काळजी घेण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरात केअर सेंटर सुरू केले होते. त्या काळात अस्पृश्यतेसारख्या सामाजिक दृष्टिकृत्यामुळे अनेक स्त्रियांना आपला जीव द्यावा लागला होता. आपल्या लोकांना पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सावित्रीबाईंनी महिलांसाठी स्वतंत्र विहिरी खोदल्या. सावित्रीबाई फुले यांनी अभ्यासाबद्दल सांगायचे तर सावित्रीबाई फुले मुलींवरील भेदभावाच्या विरोधात कविता लिहित असत. त्यांची काव्ये फुले यांनी भवन, काशी, सुबोध, रत्नाकर ही 2 पुस्तके होती जी जगभर प्रसिद्ध झाली. प्लेगच्या दुर्दैवामुळे सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले. खरे तर सावित्रीबाईंनी त्यांचे पुत्र यशवंतराव यांच्या समवेत प्लेग आजारी असलेल्या लोकांनी दवाखाना उघडला. सावित्रीबाई या पीडित रुग्णांची सेवा करत असतानाच त्यांना या आजाराची लागण झाली. 10 मार्च 1987 रोजी त्यांचे निधन झाले. समाजासाठी आणि देशासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या अशा स्त्रीला विनम्र अभिवादन. सावित्रीबाई फुले जशा शिक्षिका होत्या महिला, तशाच त्यांना योगदान देणाऱ्या फातिमा शेख होत्या. फातिमा शेख या एक भारतीय शिक्षक, तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होत्या. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या त्यांच्या सहकारी होत्या. फातिमा शेख या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षकांपैकी एक असून त्यांना फुले यांच्या शाळेत दलित मुलांना शिक्षण देण्याचे काम केले. फातिमा शेख यांचा जन्म 9 जानेवारी 1931 रोजी पुण्यामध्ये झाला. मिया उस्मिया शेख यांच्या भावाच्या घरी ज्योतिरावांनी सावित्रीबाई फुले यांचे वास्तव्य होते. फातिमा शेख यांच्या सह ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांचा दलित समाज शिक्षणाचा प्रसार करण्याची जबाबदारी घेतली. अमेरिकन मिशनरी सिन्थिया फरार कडून चालवल्या जाणाऱ्या शिक्षण प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांची भेट सावित्रीबाई फुलेंशी झाली. फुलेंची स्थापना केलेल्या 5ही शाळांमध्ये त्यांनी शिकवले. तसेच त्यांनी सर्व धर्म आणि जातींच्या मुलांना शिकवले. 1851 मध्ये मुंबईत 2 शाळांची स्थापना केली. एवढे बोलून मी धन्यवाद. बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन आणि जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे आपले मार्गदर्शन. म्हणून आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नेतृत्व म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अंजना गायकवाड मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. राष्ट्रीय सेवा योजना विभाग वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे विचार मंचावर आज नसतं. मी तो उपस्थित नसले तरी त्यांचं नाव घेणं मी संयुक्तिक समजते. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय ऋतुराज बुवा सर, याबरोबरच ज्यांनी अतिशय आग्रहाने आणि स्नेहपूर्वक ज्यांनी मला निमंत्रण दिलेलं आहे या कार्यक्रमाचं, वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचे समन्वयक आमचे बंधू माननीय डॉक्टर सारीपुत्र तुपेरे सर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक माननीय साखरे सर, या ठिकाणी उपस्थित माननीय शेख सर, ग्रंथपाल माननीय मुलीमणी सर, आमचे वर्गबंधू आणि आपल्या महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, विभाग प्रमुख माननीय डॉक्टर संघप्रकाश दुर्गे सर, माननीय मस्के सर, मला नाव माहीत नाहीये, आणि माननीय बनसोडे सर, आणि या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. आता खूप छान मनोगत आमच्या या मुलींनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे.
आज सावित्रीबाईंची जयंती आपण साजरी करतोय. त्यांना मी विनम्र मनापासून अभिवादन करते. कारण अंधारलेल्या रात्रीतून क्रांतीची मशाल घेऊन त्यांनी आम्हाला मार्ग दाखवलेला आहे. अक्षरांचं लेणं आमच्या ओंजळीत टाकलं आणि त्यांच्यामुळं आमचं जीवन जे आहे ते अर्थपूर्ण झालेलं आहे. आई सावित्री तू मुळाक्षर गिरवलीस आणि आम्ही पदवीधर झालो. आई सावित्री तू मुळाक्षर गिरवलीस आणि आम्ही पदवीधर झालो. तू कर्मठांचा मारा सहन केलास आणि आमचा सन्मान झाला. तू रूढी परंपरेचा त्याग केलास आणि आम्ही बंधमुक्त झालो. तुझ्या काव्य फुलानं आम्ही लिहू लागलो. तुझ्या काव्य फुलानं आम्ही लिहू लागलो. तू उगारलास परंपरेवर आसून आणि आम्ही बोलू लागलो. पंख पसरून आकाश कवेत घेताना तुला विसरूच शकत नाही आम्ही. पंख पसरून आकाश कवेत घेताना तुला विसरूच शकत नाही आम्ही. कारण आई सावित्री तुझ्यामुळेच मान सन्मान आणि तुझ्यामुळेच ताठमान. आणि म्हणून आई सावित्रीला पुन्हा एकदा कारण आज जवळजवळ 30 वर्षांनी या महाविद्यालयामध्ये मी आलेली आहे. 30 वर्षापूर्वी 1995ला पोस्ट ग्रॅज्युएशन आमचं झालं. दोड्डे सरांचं आणि आमचं MA आमचं झालं पूर्ण. 1995ला मी विद्यार्थिनी होते आणि आज गेस्ट म्हणून या महाविद्यालयामध्ये जर मी आलेली असेल तर ते केवळ सावित्रीबाईंमुळे. त्यांनी जर हा शिक्षणाचा वारसा जर आम्हाला दिलेला नसता तर मला नाही वाटत की ज्या मुली आज या ठिकाणी खूप चांगलं मनोगत त्यांनी व्यक्त केलेलं आहे, बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, हे शक्य झालं नसतं. कारण रूढी परंपरेच्या कर्मठ बंधनामध्ये अडकलेला आपला समाज आणि इथली व्यवस्था की सगळंच स्वातंत्र्य नाकारलं, समता नाकारली. पण स्वातंत्र्य समता या मूल्यांवर आधारित अशी समज व्यवस्था निर्माण करण्याचं काम आई सावित्रीने केलेलं आहे. आता तुम्ही म्हणजे सगळा त्यांचा परिचय या ठिकाणी दिलेला आहे, ओळख करून दिलेला आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने थोडंसं आपण पुढे जाऊया की त्यांचा जन्म, त्यांचं कार्य आपण सांगितलेलं आहे. एवढं मोठं कार्य, एक सामाजिक क्रांतीच्या प्रणेत्या म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. एक शिक्षण तज्ञ, शिक्षिका, मुख्याध्यापिका आहेत. एक विद्रोही कवयित्री त्यांच्यामध्ये होती. एक म्हणजे अशा व्यवस्थेमध्ये त्यांचा जन्म झाला की ज्या व्यवस्थेनं स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारलं. पण ज्योतिरावांच्या सोबतीनं त्यांनी जे काही म्हणजे त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलं, त्या व्यक्तिमत्वाच्या उजेडात आज कित्येकाची, लाखो मुलींची आज व्यक्तिमत्व तयार झालेली आहे. काय केलं सावित्रीबाईंनी? शिक्षण घेतलं. आज आम्ही म्हणतो की 1 जानेवारी 1948 पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू झालेली आहे. लौकिकार्थानं सुरू झालेली असेल ती शाळा, पण ज्या वेळेला सावित्रीबाईंच्या चरित्राचा मी अभ्यास करते सर, त्यावेळेला मला असं वाटतं की मुलींची पहिली शाळा त्यांच्या शेतामध्ये सुरू झाली. कारण सावित्रीबाईंनी मुळाक्षर तिथं गिरवली. तीच खऱ्या अर्थाने मुलींची पहिली शाळा आहे. त्या शेतातल्या मातीमध्ये ज्योतिरावांकडे त्यांनी मुळाक्षर शिकली. शिक्षणाची पहिली सुरुवात तिथून झालेली आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की ती पहिली शाळा आहे आमची. आणि मग शिक्षण त्यांनी घेतलं आणि जिथं म्हणजे मुलींना शिक्षण नव्हतं तिथं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. अध्यापनाचं पहिलं शिक्षण त्यांनी घेतलं फरारबाईच्या शाळेमध्ये आणि मग पहिल्या शिक्षिका म्हणून त्या झालेल्या आहेत. आपण बघतो की 48 ते 52 या काळामध्ये जवळजवळ 18 शाळा या दाम्पत्याने उभी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुलीची पहिली शाळा तर आपल्याला माहिती आहे की जिथं म्हणजे सुरुवातीला 6 मुली होत्या तिथं 48 मुली कधी झाल्या कळलं नाही. म्हणजे हळूहळू शिक्षणाबद्दलची जागृती त्यांनी समाजामध्ये निर्माण केली. मग आपण काय करतो आज, आपण त्यांचं कार्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला या ठिकाणी सांगायचंय की कार्य सांगत असताना फक्त आपल्याला कार्याची पारायण आपल्याला करायची नाही, तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जयंती जर आपल्याला साजरी करायची असेल तर त्यांच्या विचारांचा वसा एक सावित्रीची लेख म्हणून आपण घेतला पाहिजे. म्हणजे आणि हा वसा किंवा हा विचारांचा वारसा फक्त मुलींनीच घ्यावा असं नाही, तर तुमच्याही खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. कारण आजचं जे सामाजिक वातावरण आहे, आजच्या जे किंवा भारतातल्या सगळ्याच क्षेत्रातलं जर वातावरण बघितलं तर त्या काळामध्ये समस्या होत्या असं नाही. आज सुद्धा अनेक समस्या आपल्याला भेडसावतात आणि त्या समस्यांना आपल्याला तोंड द्यायचं असेल, त्या समस्या आपल्याला सोडवायच्या असतील तर प्रत्येक मुलामध्ये ज्योतिबा असला पाहिजे आणि प्रत्येक मुलीमध्ये सावित्रीबाई असली पाहिजे, तरच या समस्या आपल्या संपणार आहेत. त्या काळातल्या समस्या काय होत्या तर बालहत्या प्रतिबंधक गृहाची त्यांनी स्थापना केली. कारण त्या काळामध्ये लहान वयामध्ये लग्न केली जायची मुलींची आणि अनेक संसर्गजन्य आजार व्हायचे आणि त्या आजारामध्ये त्यांच्या पतीचं निधन व्हायचं. बालवयामध्ये त्या विधवा व्हायच्या आणि विधवा झाल्यानंतर ही विधवा पोर जी आहे ती समाजातल्या काही जे काही समाजकंटक असतात की दुष्ट प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांच्या नजरेला जर या पडल्या तर
त्यांच्याकडनं म्हणजे त्यांच्यावर अत्याचार केले जायचे आणि त्याच्यानंतर दिवस गेल्यानंतर मग त्या मुलाचं काय करायचं आणि तिच्या भविष्याचं काय, अशा वेळेला कित्येक मुलींनी आणि कित्येक महिलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मला असं वाटतं की सावित्रीबाईंचं प्रत्येक पाऊल क्रांतिकारी आहे. समाजासाठी दिशा देणारं प्रत्येक पाऊल आहे की त्या काळामध्ये आत्महत्यापासून प्रवृत्त करण्याचं काम केलेलं आहे. मग त्याच्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि जवळजवळ 35 मुलींची त्यांनी बाळंतपण तिथं केलेली आहे. त्या दाम्पत्यांना मूल झालं नाही, पण जवळजवळ आम्ही महिला, आम्हाला 1-2 मुली असतात, 1-2 मुलींचं बाळंतपण करता करता आम्ही थकून जातो, पण 35 महिलांची बाळंतपण सावित्रीबाईंनी केलेली आहे. त्या आणि बाळंतपण केल्यानंतर त्यांना घरी त्यांची सुटका केली आणि त्या मुलांचा सांभाळ त्यांनी केलेला आहे. आणि अशा एका काशीबाई नावाच्या महिलेचं मूल त्यांनी दत्तक घेतलं, यशवंत नाव त्याला त्यांनी डॉक्टर केलं. आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं की जो क्रांतिकारी विचार ज्योतिबांमध्ये होता त्या विचाराला साथ देण्याचं काम सावित्रीबाईंनी केलेलं आहे. आणि सावित्रीबाईंच्या मनामध्ये समाजकार्याची ठिणगी पेटवण्याचं काम ज्योतिबांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं क्रांती सूर्य म्हणून हे दाम्पत्य आपण त्यांच्याकडे बघतो. आणि मग त्याच्यानंतर सती प्रथा प्रचंड त्यामध्ये भारतामध्ये अनिष्ट रूढी परंपरांचं साम्राज्य एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होतं की कोवळा जीव आहे, लहान वयामध्ये तिचं लग्न केलं जातं, लहान वयामध्ये सांसारिक जबाबदाऱ्यांमध्ये यांना पाडलं जातं आणि विधवा जर झाली तर अनेक मग सती प्रथा आहे की नवरा मेलेला आहे, नवऱ्याच्या चितेमध्ये जळून मरा. जर राजाराम मोहन रॉय यांनी जर सतीबंदीचा जर कायदा केला नसता तर आज सुद्धा आम्हाला पतीच्या चितेवर जळून मरावं लागलं असतं. जिवंतपणे जळणं काय असतं मला वाटतं ती कल्पना सुद्धा आपण करत नाही, पण कित्येक महिला ज्या आहेत त्या काळामध्ये सती गेलेल्या होत्या. ही प्रथा बंद करण्यासाठी सुद्धा त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आज सुद्धा आपण विधवा पुनर्विवाहाचा विचार अजिबात करत नाही. ज्योतिबांचं आपण नाव घेतो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण नाव घेतो, सगळ्या क्रांती पुरुषाचं आपण नाव घेतो, पण एका गोष्टीची मला खंत वाटते या ठिकाणी की नेहमीच आपण काय करतो, फक्त त्यांचे विचार आपण सांगतो. हे विचार जेव्हा आपण स्वीकारू मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने त्यावेळेला परिवर्तन समाजामध्ये होणार आहे आणि एक सामाजिक विकासाचं जे स्वप्न त्यांनी बघितलेलं होतं ते स्वप्न पूर्ण होणार आहे. या ठिकाणी विधवा पुनर्विवाह आजही समाजात झाले पाहिजे, कारण विधवा झाल्यानंतर त्या बाईचं जगणं किती अवघड असतं. तिला अनेक अनुभव असे येतात, घरामध्ये सुद्धा तिला अपमानजनक वागणूक दिली जाते. ती जर स्वावलंबी असेल तर ठीक, जर स्वावलंबी नसेल तर 4 घरची काम तिला करावी लागतात, मिळेल ती काम तिला करावं लागतं. तिच्यावर मुलांची जबाबदारी असते, ही जबाबदारी तिला पार पाडावी लागते. एखाद्या पुरुषाची बायको मेली तर त्याचं लग्न केलं जातं, पण एखाद्या महिलेचा नवरा मेला तर तिचं लग्न करावं यासाठी अजूनही समाजाची मानसिकता तयार झालेली नाही. मला असं वाटतं की याच्यासाठी आपण जे आहे ते आपण कार्य केलं पाहिजे. त्यानंतर फक्त एवढंच करून सावित्रीबाई थांबलेल्या आहेत का, केशवपणासाठी त्या पुढे आलेल्या आहेत. पहिला नाभिकांचा संप त्यांनी घडवून आणला की विधवा झाल्यानंतर तिला म्हणजे ती सुंदर दिसता कामा नये याच्यासाठी तिच्या डोक्यावरचे केस काढले जायचे. मग तिला सुंदर दिसण्याचा अधिकार नाही का, तिला जगण्याचा अधिकार नाही का, अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलं आणि नाभिकांचा पहिला संप मेघाजी लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी घडवून आणलं. खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. हे जे काम आहे हे काम अतिशय उल्लेखनीय आहे आमच्या प्रगतीसाठी, आमच्या विकासासाठी आणि देशाच्या उन्नतीसाठी. याबरोबरच मग त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी लिहिलं काव्य फुलं नावाचा कविता संग्रह लिहिला. जे खटकत होतं मला असं वाटतं की आपण वाचन संकल्प महाराष्ट्र राज्याचा हा उपक्रम आपण राबवत आहोत. यांच्यापासून आपण ही प्रेरणा घेतली पाहिजे की त्या काळामध्ये अक्षरांची ओळख झाल्यानंतर जे विचार त्यांच्या मनामध्ये होते ते विचार फक्त त्यांच्या मनातच त्यांनी नाही ठेवले, तर शिक्षित झाल्यानंतर त्यांचे विचारांची अभिव्यक्ती काव्य फुलेच्या माध्यमातून त्यांनी केली. अतिशय सुंदर काव्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. यानंतर सुबोध रत्नाकर हाही कविता संग्रह लिहिलेला आहे. त्याच्यानंतर बावनकशी आणि ज्योतिबांची भाषणं त्यांनी संपादित केलेली आहेत. ही पुस्तकं त्यांनी काढली आणि याच्यानंतर यशवंताला दत्तक घेतल्यानंतर त्यांनी त्याला डॉक्टर केलं आणि ज्या वेळेला दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये सुद्धा जे लोक होते उपाशी मरत होते त्यांनी अन्नदानाचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे खूप मोठं विहिरी म्हणजे खुल्या केल्या, अस्पृश्य बांधवांसाठी पाण्यासाठी विहिरी त्यांनी खुल्या केलेल्या आहेत. जेवढं समाज
जी सामाजिक व्यवस्था तयार केलेली होती त्याच्या विरोधामध्ये जाऊन समता निर्माण करण्याचं काम, शिक्षण देण्याचं काम या दाम्पत्याने केलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला ज्योतिरावांचं निधन झाल्यानंतर आपल्याला माहित आहे की एकही क्रांतिकारी पाऊल आपण उचलत नाही, व्यवस्थेच्या विरोधामध्ये जाण्याचं धाडस आपण करत नाही, पण प्रत्येक पाऊल धाडसानं सावित्रीबाईंनी टाकलेलं आहे की ज्या वेळेला टिटवं धरण्याची वेळ येते त्यावेळेला दत्तक मुलाला टिटवं धरू दिलं नाही. त्यांचे जे कमी नातेवाईक होते त्यांनी, कारण वारसा हक्क त्यांच्याकडे जातो आणि त्याच्यामुळे विरोध केल्यानंतर स्वतः सावित्रीबाईंनी टिटवं हाती धरलेलं आहे. मला वाटतं हे सगळ्यात मोठं क्रांतिकारी पाऊल आहे त्यांचं. आणि एवढंच नाही तर अंतिम संस्कार सुद्धा सावित्रीबाईंनी केलेले, ज्योतिरावांना अग्नी देण्याचं काम सावित्रीबाईंनी केलेलं आहे. हे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. मला वाटतं आज थोडंसं परिवर्तन इथं होत आहे की ज्या घरामध्ये फक्त मुलीच आहेत, आता काय केलं जातं मग तर त्या मुली जे कोणी त्यांच्या आई वडील आहेत ते जर मयत झाले तर त्यांचा अंतिम क्रियाकर्म करण्याचं काम मुली आज करत आहेत. म्हणजे ही थोडी सुधारणेची किंवा परिवर्तनाची ही सुरुवात आहे. आणि हा परिवर्तनाचा वसा या महामानवांपासून आपल्याला मिळालेला आहे. त्यांच्या विचार आणि कार्यापासून मला वाटतं की आज थोडंसं आजच्या याच्यावर आपण बोलूया. कारण समाजामध्ये आजची सामाजिक परिस्थिती बघितली तर मला असं वाटतं की मुलींसाठी चिंताजनक आहे थोडी, की सरकारचं जे धोरण आहे बेटी बचाव आणि बेटी पढाव, एकीकडे म्हणजे या धोरणाचा तुम्ही पुरस्कार करता आणि दुसरीकडं या की एक भीती आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की कुठेही गेली मुलगी तरी सुरक्षित नाही, गर्भामध्ये सुद्धा ती सुरक्षित नाही, ऑफिसमध्ये काम करायला गेलं तर ती सुरक्षित नाही, प्रवास ज्या वेळेला करते त्यावेळेला ती सुरक्षित नाही, शेजारचा माणूस कधी तिला घेऊन जाईल, कधी तिच्यावर अत्याचार करेल आणि कधी तिची हत्या करेल. म्हणजे हे जर आमच्या महाराष्ट्रातल्या मुलींच्या वाट्याला येत असेल, देशातल्या मुलींच्या वाट्याला येत असेल तर मला असं वाटतं की कुठंतरी या सावित्रीबाईंना आपल्यामध्ये जन्म घेणं आवश्यक आहे. कारण त्या काळामध्ये एका महिलेला त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला, अशाच व्यक्तीला टाळ्यावर आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सावित्रीबाईंनी. त्यांच्यामध्ये जे साहस होतं, त्यांच्यामध्ये धाडस होतं, ते धाडस आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. आणि समाजामध्ये ज्या विघातक प्रवृत्ती म्हणजे आता बोकाळलेल्या आहेत त्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम मला वाटतं की आपण सगळ्यांनीच केलं पाहिजे. हे फक्त डिपार्टमेंटचं काम आहे किंवा विशिष्ट लोकांचंच काम आहे असं नाही, तर या सगळ्या अनिष्ट ज्या काही गोष्टी होत आहेत त्याला जर आपल्याला पायबंद घालायचा असेल तर मला असं वाटतं की सावित्रीबाई आपल्यामध्ये जिवंत असणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट मला महत्वाची सांगायची आहे या ठिकाणी की ज्योतिराव आणि सावित्री असं एक आदर्श दाम्पत्य आहे आपल्या म्हणजे देशातलं, की एकमेकांना म्हणजे पूरक, एकमेकांच्या विचारांना पूरक. ज्योतिबांनी जे केलं आणि ज्योतिबांनी सगळं विधायक केलं. आपला नवरा विधायक करतो, आपला नवरा आपल्याला प्रेरणा देतो, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी फायदा उचलला, स्वतःचं व्यक्तिमत्व त्यांनी घडवलं. आज समाजामध्ये आपण बघतो की त्यांच्या विचारांचा वारसा जर आपल्याला जपायचा असेल तर पती पत्नीची जोडी अशी असली पाहिजे की समन्वय असला पाहिजे, पती आणि पत्नीमध्ये समन्वय असला पाहिजे. आज बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतं की आज मुली शिक्षित झालेल्या आहेत आणि समाजाची जर विदारक परिस्थिती आपण बघितली तर अनेक कुटुंबामध्ये संघर्ष आपल्याला चालू असलेला दिसतो. आम्ही मुलींना शिकवलेलं आहे, उच्च शिक्षित केलेलं आहे. का केलेलं आहे तर कारण तुम्ही स्वावलंबी असलं पाहिजे, अर्थार्जनाचं साधन तुमच्याकडे असलं पाहिजे, तुमचं जीवन तुम्हाला चांगलं जगता आलं पाहिजे. पण याच्यामुळं एक झालेलं आहे की त्या अर्थार्जन करतायत, त्या शिकतायत आणि आम्ही स्वावलंबी झालो म्हणून कित्येक घरातल्या मुलींना असं वाटतं की घरामधल्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडणार नाही. हे घर आहे, घरच्या जबाबदाऱ्या त्या घरची व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की आपल्याला त्या पार पाडल्याच पाहिजेत. आणि याच्यामुळे कित्येक संसार आज मोडकळीला आलेले. मला असं वाटतं की सावित्रीची लेक म्हणून ही जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल. कारण सावित्रीबाई एक समाज सुधारक म्हणून, शिक्षण तज्ञ म्हणून, मुख्याध्यापिका म्हणून, साहित्यिका म्हणून एवढी मोठी जबाबदारी पार पाडत असताना सुद्धा कुटुंबाला त्यांनी कुठंही तडा जाऊ दिला नाही. मी तुम्हाला सांगितलं की त्यांना अपत्य नव्हतं, त्यांनी अपत्य दत्तक घेतलं तरी सुद्धा 35 महिलांची बाळंतपणं ही काही चेष्टा नाहीये. आणि हे सगळं करत असताना कुटुंबाला कुठेही तडा जाऊ दिला नाही. कुटुंब त्यांनी एक संघ ठेवलेला आहे. हा एक संघपणा, कुटुंब जोडण्याचं काम आपण केला पाहिजे. घरातल्या व्यक्तींचा रिस्पेक्ट आपण ठेवला पाहिजे. मला असं वाटतं की सावित्रीबाई फुले यांनी जो एक विचारांचा आणि कार्याचा आदर्श जो आपल्या पुढे त्यांनी घालून दिलेला आहे त्याच्यावर आपण गांभीर्यानं विचार करणं फार गरजेचं आहे. आज हाथरस प्रकरण असेल किंवा बदलापूरला झालेली घटना आहे किंवा इतर घटना आहेत,
या घटनांपासून बदलून आपली सेफ्टी आपण केली पाहिजे. मुलींनो, आपण कसं दुसऱ्यांवर डिपेंड राहू नका. आपली सुरक्षा आपण केली पाहिजे. सावित्रीची लेक म्हणून जर समाजात तुम्हाला राहायचं असेल तर ते साहस आपल्यामध्ये असलं पाहिजे आणि या सुरक्षिततेसाठी आपल्यामध्ये तो खंबीरपणा असणं गरजेचं आहे. याबरोबरच सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केलेली आहे की समता निर्माण करण्यासाठी सत्यशोधित समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे. तर आज सुद्धा समाजामध्ये जिथं विषमता दिसते तिथं समता निर्माण करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मी आता सांगितलं की गर्भापासून ते जिथं आपण जाल तिथं आपण सुरक्षित नाही, तर खऱ्या अर्थाने महिलांना सन्मान देण्याचं काम आपणच केलं पाहिजे. आणि विशेषतः मला वाटतं की आता ही जबाबदारी मुलांची पण आहे. मुलांनी सुद्धा हे ओळखलं पाहिजे की या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की समाजाचा विकास जर करायचा असेल तर स्त्री आणि पुरुष ही समाज विकास रथाची जी चाक आहे ती समान लेवलने गेली पाहिजे. त्याच्यामुळं समानता जर आपल्याला ठेवायची असेल तर स्त्री आणि पुरुष यांच्या मनामध्ये ते समानतेचं बीज रुजणं गरजेचं आहे. महिला मग ती कुठल्याही घरातली असो, कुठल्याही स्तरातली असो, तर तिला तो सन्मान मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा पुढे होऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी जे लिखाण केलेलं आहे ते लिखाण तुम्ही वाचा. अतिशय विद्रोही पद्धतीनं त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत. शिक्षणाची प्रेरणा सगळ्यांना त्यांनी दिलेली आहे. शिक्षणाची दिशा मिळावी आणि समाजामध्ये जे काही अनिष्ट होतं त्याच्या विरोधामध्ये त्यांनी त्याच्यामधून आवाज उठवलेला आहे. मला असं वाटतं की वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम हा उपक्रम या ठिकाणी राबवत असताना आपल्या मनामध्ये जर अशा काही भावना असतील तर त्या भावना आपण लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त केल्या पाहिजेत. आज आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे. मुलांना दुर्दैव असं आहे की त्या मोबाईलमध्ये आपण एवढे व्यस्त होतो की आपल्या शेजारी कोण बसलेला आहे त्याच्याशी आपण अजिबात संवाद साधत नाही. महाराष्ट्राने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे मला खूप महत्वाचा वाटतो तो उपक्रम, कारण वाचन संस्कृतीकडे पुन्हा इथं मुलांचं लक्ष, विद्यार्थ्यांचं लक्ष घेऊन जाण्याचा हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. कारण वाचन खूप महत्वाचं आहे. वाचनामधून व्यक्तिमत्व घडतात. बाबासाहेब आंबेडकरांसारखं मोठं व्यक्तिमत्व जर कशामधून घडलेलं असेल तर ते ग्रंथप्रेमामुळे घडलेलं आहे. असंख्य ग्रंथांचं त्यांनी वाचन केलेलं आहे. असंख्य ग्रंथांचं त्यांनी लिखाण केलेलं आहे. तुमचं व्यक्तिमत्व सुसंस्कारित करण्याचं काम ग्रंथ करतात. ग्रंथ हे आपले गुरु आहेत, आपले मित्र आहेत. त्याच्यामुळं वाचन प्रेम आपल्यामध्ये असलं पाहिजे. पुस्तकांचं वाचन आपण केलं पाहिजे. आता माझी ओळख करून देताना आपण सांगितलं की मी लिहिते किंवा मी साहित्यिक आहे म्हणून. आतापर्यंत मी कधी लिखाणाचा प्रयत्न केला नव्हता. डोक्यामध्ये ते होतं, विचार खूप यायचे बऱ्याच वेळेला. पण काही घटना अशा घडत गेल्या सर की मला असं वाटलं की नाही, आता आपल्याला लिहिलं पाहिजे. मैं गंगी नहीं हूं, मैं लिखना चाहती हूं, मुझे बोलना भी है. जो कुछ होता है उस पर मुझे बोलना है. कब तक मैं चुप बैठूंगी, कुठपर्यंत मी गप्प बसणार आहे. हे जर समाजामध्ये असं जर चित्र दिसत असेल, विषमतेचं चित्र दिसत असेल, अराजकाचं चित्र दिसत असेल सगळीकडं, तर लिहिणं फार गरजेचं आहे. आणि ती माझी अस्वस्थता, ती वेदना, माझा जो कविता संग्रह आहे सांग लाडकी तुझी जात कोणती, या पुस्तकाच्या माध्यमातून माझ्या वेदना मी मांडलेल्या आहेत. कारण एक नेहमी माझ्या मनामध्ये ही वेदना आहे की एका गोष्टीचं मला दुःख आहे की ज्या वेळेला मुलींवर अत्याचार होतात त्यावेळेला आजही आपण बघतो की मुलींवरच्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये जर आपल्याला आवाज उठवायचा असेल तर त्या मुलीची जात कुठली आहे हे बघितलं जातं. जिथं जात आणि लिंग भेदाच्या विरोधामध्ये 18व्या शतकामध्ये या दाम्पत्यानं काम केलेलं आहे. 19व्या शतकामध्ये समाज सुधारकांनी जातीच्या विरोधात आवाज उठवलेला आहे. तिथं आजही आपण जात कोणती आहे हे बघतो आणि त्या जातीचा समाज रस्त्यावर येतो. मला असं वाटतं की याच्यापेक्षा दुःखद गोष्ट कुठलीही नाही. मुलीवर अत्याचार झालेला आहे त्यावेळेला ती मुलगी आहे हे फक्त बघा, तिची जात आणि धर्म बघू नका. आणि म्हणून मला असं वाटतं हाथरसच्या प्रकरणानं जास्त मी व्यथित झाले की एखाद्या मुलीवर अत्याचार होतो, ती मयत होते आणि तिची बॉडी सुद्धा तिच्या कुटुंबाला दिली जात नाही. मला वाटतं काय समाज व्यवस्थेमध्ये हे काय चाललेलं आहे की तिचा अंतिम विधी करण्याचा अधिकार तिच्या परिवाराला आहे आणि असं असताना सुद्धा तिची बॉडी जी आहे ती परिवाराला न देता डिपार्टमेंट अंतिम संस्कार करतं. तर एवढं भयानक वास्तव जर समोर असेल, मणिपूरमध्ये धिंड जर काढली जात असेल तर मला असं वाटतं की अब तो महाभारत तय आहे की कुठपर्यंत हे आपण बघणार आहोत, कुठपर्यंत हे सहन करणार आहोत. आणि याच्या विरोधात आवाज कसा उठवला जातो तर माझ्याकडे शब्द आहेत आणि त्या शब्दांच्या माध्यमातून मी काय करू शकते, आवाज उठवू शकते. या व्यवस्थेला हलवण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर ती शब्दांमध्ये आहे. या व्यवस्थेच्या विरोधामध्ये काम करण्याचं बळ जर कशामध्ये असेल तर ते शब्दांमध्ये आहे. कारण
बाबासाहेब आंबेडकर आदर्श आहेत आमच्या पुढे. त्यांनी काय केलेलं आहे की एवढं मोठं सामाजिक परिवर्तन त्यांनी केलेलं आहे की ज्याची दखल जगाने घ्यावी. अतिशय विधायक मार्गाने फक्त शब्दांच्या माध्यमातून त्यांनी क्रांती केलेली आहे आणि ते खूप मोठं शस्त्र आहे. शब्द हे शस्त्र आहे, त्याचा जपून वापर, योग्य असा वापर आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून जो संकल्प या ठिकाणी राबवला जात आहे त्या संकल्पामध्ये आपण सगळेच जण सहभागी व्हा. कारण आपण बोलत झालो, आपण लिहित झालो तरच समाजामध्ये परिवर्तन शक्य आहे. सावित्रीबाईंची जयंती साजरी करत असताना मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगेन मित्र आणि मैत्रिणींनो, कारण प्रश्न अनेक आहेत आपल्या पुढे. त्या प्रश्नांना वाचा फोडायची असेल, त्या प्रश्नांचं निराकरण जर आपल्याला करायचं असेल तर आपण सक्रिय असणं फार गरजेचं आहे. नाही तो मुर्दे किसी काम के नहीं होते हैं. आपण जिवंत असून पण मेल्यासारखे आहोत, मृतवत आहोत, काही उपयोग नाही. डोळ्यांनी बघतो पण आपण काहीच करत नाही, कानाने ऐकतो, काहीच संवेदना आपल्या जाणवत नसतील. तर मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा आपल्यापेक्षा मुर्दा बरा आहे. त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये चेतना आहे, त्या चेतनेला ऊर्जितावस्थेकडे न्या. तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ते चहू अंगाने बहरू द्या. कारण अतिशय म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारा स्टाफ, प्राध्यापक वर्ग तुम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे. त्यांचं गायडन्स वेळोवेळी घेत चला. तुम्हाला सांगितलं की या कॉलेजची मी विद्यार्थिनी आहे. आज मला अतिशय आनंद होत आहे की इथं मी गेस्ट म्हणून जर येत असेल तर इथं त्यावेळेला जे प्राध्यापक होते, जे आम्हाला गुरु लाभले, त्यांचं खूप मोठं म्हणजे याच्यामध्ये योगदान आहे. मी वर्गामध्ये ज्या वेळेला होते सर, त्यावेळेला सरांना माहित आहे कधीही पुढे आले नाही, कधीही बोलले नाही एका शब्दाने. शांत बसणं, लेक्चर ऐकणं, घरी जाणं. पण एक आहे, माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास जर झालेला असेल तर इथल्या लायब्ररीमुळे झालेला आहे हे मी अभिमानानं सांगेन. कारण इथल्या लायब्ररीचा मी पुरेपूर वापर केलेला आहे. वाचनाचा अतिशय वेळ मला लहानपणापासून होतं. अतिशय प्राथमिक लेवलपासून, मी ज्यावेळेला प्राथमिक शाळेला होते तेव्हापासून भयंकर मला वाचनाचा वेळ होतं. परिस्थिती पोषक नव्हती की अतिशय प्रतिकूल अशी परिस्थिती होती, वाचनासाठी काहीही मला मिळत नव्हतं. पण ती वाचनाची भूक इथल्या ग्रंथालयाने भागवलेली आहे. जी मिळतील ती पुस्तकं मी वाचलेली आहेत ग्रंथालयातून घेऊन. अभ्यासाची कमी, पण कथासंग्रह आहे, कादंबऱ्या आहेत. विशेषतः मला सुरेश भटांच्या गझल खूप आवडायच्या. रंग माझा वेगळा, येलगार, सगळे गझल संग्रह मी लायब्ररीतून घेऊन मी वाचलेले आहेत. आणि त्या वाचनाच्या व्यक्तिमत्वातून मी घडले. आणि विशेष म्हणजे व्यक्तिमत्वाला आकार कसा मिळाला, माझा प्रवास, जी मुलगी कधीही पुढे येऊन बोलली नाही ती एक उत्तम निवेदिका कशी झाली. तर इथं हिंदी दिवसाचा कार्यक्रम होता, सेंड ऑफ होता लास्ट इयरचा. आमचे गुरु स्वामी सर, आणि मला असं वाटलं की कारण त्यांचा प्रभाव खूप होता माझ्यावर स्वामी सरांचा, एकही लेक्चर त्यांचं मिस केलं नाही. आज मला असं वाटतं की सर वर्गामध्ये विद्यार्थी येत नाही, त्यावेळेला होतं असं की आम्ही एकही लेक्चर मिस करत नव्हतो. सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत. आणि जर लेक्चर झालं नाही म्हणजे सर जर आमचे आले नाही तर दुसऱ्या लेक्चरला मी बसत होते. महादेव देशमुख सरांच्या कित्येक लेक्चरला मी बसलेली आहे. फडकुले सरांचं लेक्चर मी ऐकलेलं आहे. आणि कारण आम्हाला म्हणजे चैन पडत नव्हती, लेक्चर आम्हाला ऐकावं वाटत होतं. आणि मग सेंड ऑफला मी वाटलं की सरांबद्दल थोडं बोलावं, स्वामी सरांबद्दल. आणि स्वामी सरांबद्दल मी बोलले निरोप समारंभाला. आणि स्वामी सरांना आश्चर्य वाटलं की कधीही पुढे न येणारी मुलगी एवढं उत्तम बोलू शकते. आणि मग एमएला ज्या वेळेला मी ऍडमिशन घेतलं त्यावेळेला हिंदी दिवसाच्या कार्यक्रमाचं निवेदन त्यांनी माझ्याकडे दिलं. निवेदन काय प्रकार आहे, निवेदन कसं करायचं अजिबात माहित नाही. त्यावेळेला रेवण शाबादे सर होते. फक्त सरांनी सांगितलं की त्यांच्याकडनं गाईडलाईन घ्या. सरांनी मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जसं प्रतीक्षा आता निवेदन करतीये, छान निवेदन केलं तिने की हे असं करा. आणि मग विवेक घनसासी सर वगैरे होते त्या कार्यक्रमाला, भूषण सर होते. हिंदी दिवसाचा कार्यक्रम आमचा पार पडला. आणि कार्यक्रम संपल्यानंतर इंग्लिशचे मित्र सर, आज सुद्धा सर आहेत, त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की आवाज खूप सुंदर आहे, निवेदन खूप छान झालेलं आहे. माझे पहिले निवेदनातले गुरु कोण असतील तर रेवण शाबादे सर आहेत. कारण ज्यांनी मला घडवलेलं आहे त्यांची मी सतत आठवण ठेवते. आणि मग त्यांनी सांगितलं की आकाशवाणीला जागा निघालेली आहे, तुम्ही तिथे जा. आकाशवाणी फक्त मी ऐकत आलेली होती, पण एवढं मात्र आहे कुणीही सांगितल्यानंतर मी नाही म्हटलं नाही सर, प्रत्येक काम मी करत गेलेली आहे. आणि मग आकाशवाणीला गेले. खलीक बेग नावाचे कार्यक्रम अधिकारी होते त्यावेळेला. आणि तिथं गेल्यानंतर मग त्यांना मी भेटले की सर असं असं मला कळलेलं आहे आणि असं मी आले. मग त्यांनी सांगितलं की आता तर व्हॅकन्सी नाहीये, पण ज्या वेळेला निघेन त्यावेळेला मी तुम्हाला अवश्य कळवतो, तुमचा ऍड्रेस वगैरे देऊन ठेवा. आणि मग 15 दिवसांनी सरांचं पत्र आलं की अशा अनाउन्सरच्या पोस्ट, कॅज्युअल अनाउन्सरच्या पोस्ट आकाशवाणीला आम्ही भरणार आहोत आणि तुम्ही या. आणि मग मी गेले.
अतिशय परिस्थिती गरीब होती सर, माझी आर्थिक परिस्थिती नव्हती, तरी सुद्धा मी गेले तिथं आणि मग व्हाईस टेस्ट घेतात तिथे सर आकाशवाणीला. शब्द दिले काही त्यांनी, ते शब्द वाचायला सांगितले. गोरख शिवशरण सर कार्यक्रम अधिकारी होते आणि मग ते शब्दांचं वाचन केलं आणि सिलेक्शन झालं. विशेष म्हणजे गोरख शिवशरण सर त्या काळामध्ये मुलींना खूप मोटिवेट त्यांनी केलेलं आहे. 6 आठवड्यातल्या 6 दिवसांच्या कार्यक्रमासाठी 6 मुलींची निवड त्यांनी केली. आमचं प्रेरणास्थान गोरख शिवशरण सर. आणि मग कॅज्युअल अनाउन्सर म्हणून तिथे लागले सर. तिथूनचा माझा हा प्रवास या 25 वर्षामध्ये सोलापूरच्या सामाजिक चळवळीमध्ये निवेदनाच्या रूपाने माझे योगदान जर मी दिलेलं असेल तर त्याची सुरुवात इथे झालेली आहे या कॉलेजमध्ये. त्याच्यामुळे या कॉलेजचे माझ्यावर खूप उपकार आहेत. या कॉलेजचं माझ्यावर ऋण आहे. या कॉलेजने मला घडवलेलं आहे माझ्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये. इथलं ग्रंथालय आणि इथला जो शिक्षक वृंद आहे त्यांनी मला घडवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना मी विनम्र वंदन करते. या संगमेश्वर कॉलेजच्या पायऱ्यांना मी वंदन करते आणि पुन्हा एकदा वंदन करते की ज्या आईनं आम्हाला घडवलेलं आहे. सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांना विनम्र अभिवादन करते. आपले सगळ्यांचे मी आभार मानते की आपण अतिशय अगत्यानं मला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण मला वक्ता म्हणून या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. मनापासून मी आपले आभार मानते आणि विशेषतः तुम्हाला सगळ्यांनाच मुलांनो तुम्हाला तुमच्या म्हणजे उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते. आज मी इथे उभी आहे. तुम्ही सुद्धा एक दिवस इथे यावं आणि लेक्चर द्यावं, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा अशी मी या ठिकाणी सदिच्छा देते. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर अध्यक्ष मनोगतासाठी डॉक्टर शेख सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. ज्या ज्या वेळेस चालती बोलती हाणामासाची माणसं मेल्यासारखी वागतात त्या वेळेस आपल्याला थोरा मोठ्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथी साजरे कराव्या लागतात. हे मृत्युंजयकार शिवाजी सावंताचं वाक्य आहे मित्रांनो. कारण का जयंती आणि पुण्यतिथी आपण जी साजरी करतो ते त्यांचे कार्य जे काय आहे ते आपल्याला माहीत व्हावे म्हणून आपण ते साजरे करतो. परंतु त्यांचे गुण अंगीकृत करण्यासाठी देखील आपण त्या आयोजित करतो. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आता ज्यांनी बहुमूल्य असं आपल्याला मार्गदर्शन केलं त्या प्रमुख पाहुण्या आमच्या चळवळीतल्या सहकारी अंजना गायकवाड मॅडम, कार्यक्रमाचे NSSचे आमचे लाडके समन्वयक डॉक्टर साखरे सर, वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा जो कार्यक्रम 1 जानेवारी ते 15 जानेवारी आहे त्या कार्यक्रमाचे समन्वयक आमचे मित्र डॉक्टर सारीपुत्र तुपेरे सर, कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर, हिंदीचे डुड्डे सर, खांडेकर सर, भूगोल विभागाचे आमचे मित्र मस्के सर, ग्रंथपाल मुलीमणी सर, मराठीचे प्राध्यापक आमचे आकाशवाणीला जे काम करतात ते आमचे पवार सर आणि उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो. NSS म्हटलं की माझं देखील रक्त सळसळतं. कारण का आज जे आपण आहे, कारण का काल परवा ज्या दिवशी 1 जानेवारीला कार्यक्रम झाला त्या दिवशी आपले शिंदे सरांना बोलवलं आणि खरंच मी बाकी समजतो. कारण का तुपेरे सरांना शुभेच्छा देतो की त्यांनी आज मॅडमला देखील बोलवलं. कारण दोन्ही व्यक्ती एकदम चांगले बोलवले. कारण का त्यांनी देखील त्या दिवशी काय सांगितलं की टुडेज लीडर इज टुमॉरोज लीडर. कारण का जो वाचक आहे मित्रांनो तो निश्चितपणानं उद्या देशाचा मोठा कार्यकर्ता झाल्याशिवाय राहत नाहीये. म्हणून वाचन संकल्प महाराष्ट्राचा आणि आजचे जयंती गायकवाड मॅडमनी असं काय ठेवलंच नाहीये. कारण का सर्वांगीण कार्याला सावित्रीबाईच्या म्हणजे टच केलेला आहे आणि त्यांनी सर्व बाबतीत सांगितलेलं आहे की आजच्या मुलींनी कसं वागावं, मुलांनी कसं वागावं. कारण मला नेहमी असं दिसतंय की ज्या ज्या कार्यक्रमाला मी येतो त्यावेळेस फक्त मुलीच बोलतात, नाही मुलं कधीही बोलत नाही. परंतु मित्रांनो आपण देखील तयार झालं पाहिजे. कारण का असं बसून नाही चालत. कारण का तुमचं विद्यापीठ हे मोबाईल युनिव्हर्सिटी झालेलं आहे. कारण का यामध्ये उपयोग नाही मित्रांनो. कारण का जे मोठे झाले, परवा मी लातूरून येत होतो मॅडम आणि येत असताना माझ्या शेजारी देवकते म्हणून पोलीस बसलेलं होतं आणि येत असताना त्यांनी आपला गप्पा मारल्या. मला म्हणजे तुम्ही प्राध्यापक संगमेश्वरला हो तर काय शिकवतात? केमिस्ट्री. म्हणून त्यांनी सहज म्हटले की मला MPSC ची प्रिलिम पास झालोय, मेन द्यायची, पुन्हा तोंडी परीक्षा द्यायची. तर त्या बुलेट मध्ये कसलं केमिकल्स असतो सर? म्हणून विचारत इथपर्यंत आलो तर त्यांनी मला एकच सांगितलं
मॅडम कौतुक करण्यासारखं आहे. जे IAS आणि IPS बनतात मित्रांनो, त्यांनी 3-3 वर्ष त्या मोबाईलला हात लावत नाही. त्या देवकते साहेबांनी मला एवढंच सांगितलं की सर 1-1.5 वर्षापूर्वी मी लातूरमध्ये आलो, पुजारी सर, आणि मला लग्न झाल्यानंतर मुलगा झाला म्हणले पहिला. 1 वर्ष झालं म्हणजे मुलगा होऊन, तरी देखील मी अद्याप मुलाचं तोंड पाहिलेलं नाही. सोलापूर टू लातूर 120 किलोमीटर फक्त आहे, तरी देखील त्यांनी त्या जन्म झालेल्या मुलाचं तोंड पाहिलं नाही. एवढा त्याग जर त्यांनी केला असेल तर ते आज फौजदार झालेले आहेत. मला एवढंच सांगायचंय, वाचन संकल्पाचा असू दे किंवा सावित्रीबाईंचं कार्य असू दे, या निमित्तानं मी अचानक या ठिकाणी आलो. अचानक म्हणजे मी या समितीचा सदस्य आहे. आल्यानंतर म्हटले अध्यक्ष व्हा. आता अध्यक्ष व्हा म्हटल्यानंतर काय, परंतु सगळं प्रमुख पाहुण्यांचंच ऐकायचं असतं, सारांश सांगायचं असतं. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की भेळ खाऊन टाकलेला खरकाटा कागद, बघा मी काय म्हणतो, लक्ष देऊन ऐकायचं. भेळ खाऊन टाकलेला खरकाटा कागद वाऱ्यानं लढीवारपणे येऊन आपल्या गुडघ्याच्या खाली पायाला अटकतो मित्रांनो. त्यावेळेस तो फडफडत असतो. फडफडत असताना तो कागद आपण झिडकारून द्यायचा नाही, तर तो प्रेमानं उचलायचा आणि उचलून तो हातात घ्यायचा आणि वाचायचं. वाचल्यानंतर त्या कागदामधनं, खरकाट्या कागदातनं आपल्याला समजतंय की 25 वर्षापूर्वी संगमेश्वर कॉलेजच्या ग्राउंडवर माननीय यशवंतराव चव्हाण येऊन गेले. हे आपल्याला माहित नाहीये. संगमेश्वर मध्ये कोण येऊन गेलं ते आपल्याला माहित नव्हतं, परंतु त्याचं ज्ञान कोणी जर दिलं असेल तर त्या भेळ खाल्लेल्या खरकाट्या कागदानं दिलं. म्हणून वाचन संकल्प महाराष्ट्राचा याबद्दल 15 दिवस आपण कार्यक्रम राबवतोय. तर त्यामध्ये मित्रांनो वाचा, कारण का सारीपुत्र तुपेरे सर एक उत्तम लेखक आहेत, कवी आहेत आणि समीक्षक आहेत. पुजारी सर आहेत त्या ठिकाणी, हिंदीचे 2 रत्न आहेत, दुड्डे सर आणि खांडेकर सर. कारण का साहित्य मित्रांनो, साहित्य हे जगाला शिकवत आहे आणि विज्ञान हे अंतराळात घेऊन जात आहे. आणि त्यामुळं साहित्यावर प्रेम जर आपण केलं तर कसं जगायचं हे निश्चितपणानं ते पुस्तक सांगतं. त्यामुळे आपली लायब्ररी फार मोठी आहे, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी. आता मी दररोज बसतो त्या ठिकाणी बघतोय, मॅडम तिथं येतात, त्या ठिकाणी पुस्तकं घेतात, वाचतात. मला तर दिवसातला 2 तास जर माझं लेक्चर संपलं तर मित्रांनो मला कधीही बघा त्या लायब्ररीच आहे. कारण काय, एखाद्या गाईला 4 दिवस उपाशी ठेवावं आणि 5व्या दिवशी तिला हिरवी चाऱ्याची पेंडी टाकावी. ती गाय जशी आगाशी होऊन खाते, तसं आपल्या मनानं देखील पुस्तक वाचण्याच्या बाबतीत आपण आगाशी झालो पाहिजे. कारण का आई वडील आपल्याला या ठिकाणी पाठवतात, परंतु सावित्रीची लेख झाल्याशिवाय राहू नका, ज्योतिबा फुले झाल्याशिवाय राहू नका. या ठिकाणी मी काय जास्त बोलणार नाहीये, कारण का वेळ बराच झालेला आहे. तर या ठिकाणी मॅडमनी अगदीच उत्तम, सगळ्या कार्याला कौतुक आहे त्यांचं, सगळ्या कार्याला तुम्ही कसं बनावं हे देखील त्यांनी सांगितलं. त्यामुळं मी या ठिकाणी मॅडमचे आभार मानतो. आणि संयोजकांनी ऐन वेळेला मला या ठिकाणी अध्यक्षपदाचा सन्मान दिला, त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो. साखरे सरांना बघितल्यानंतर असं मला हुरूप येतो मित्रांनो, कारण का मी देखील NSSचा प्रकल्प अधिकारी होतो, तसं NSSचा स्टुडंट होतो. आणि त्यामुळे NSS जिथं, NSSचा खरंच सुशील कुमार शिंदे असू दे, नाही तर आणखी कुठलाही नेता असू दे, नेता कधी करतो मित्रांनो, ज्यावेळेस 4 शब्द वाचावेत आणि NSS मध्ये ज्यांनी काम केलं तो निश्चितपणानं स्टेजवर येऊन धाडसानं बोलण्याचं जर व्यक्तिमत्व कोणाला असेल तर ज्यांनी NSS मध्ये, मग ती मुलगी असो नाही तर मुलगा असो. त्यामुळं तुमच्या सर्व NSS धारक विद्यार्थ्यांना, इतर विद्यार्थ्यांना देखील मी आजच्या दिनाच्या शुभेच्छा देतो. सावित्रीबाईंना त्रिवार अभिवादन करतो आणि माझं एक छोटंसं अध्यक्ष भाषण संपतो. धन्यवाद सर. काही नाती नावापुरती असतात आणि काही नात्यांना नाव नसतं. आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात, कारण हृदयातच त्यांचं गाव असतं. आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढते, म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव असणं महत्वाचे आहे व आभार प्रदर्शन हे त्या जाणीवेचे शब्दरूप आहे. आजच्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी आमदार गायकवाड यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. आभारापूर्वी फक्त एकच छोटासा उपक्रम आहे. डॉक्टर अंजनाताई गायकवाड यांचा जो कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे त्याच्या काही प्रती त्या आपल्या ग्रंथालयाला भेट देणार आहेत. मी आदरणीय मुलीमणी सरांना विनंती करतो की त्या कविता संग्रहाच्या प्रती आपण स्वीकाराव्यात.
श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर महाविद्यालय स्वायत्त सोलापूर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेखक वाचक संवाद व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. विचारांच्या मशाली हातात घेऊन तळपत्या सूर्याचा वारसा सांगणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शिका डॉक्टर अंजना गायकवाड मॅडम, सुप्रसिद्ध कवयित्री व निवेदिका यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते परंतु व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असे उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्यांनी स्वीकारलं ते प्राध्यापक डॉक्टर शेख सर यांनी देखील कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे